जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। धीरज परदेशी हत्येप्रकरणी अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे। मनपा कर्मचारी हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। शहरात तणावाचं वातावरण आहे। पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। तर धीरज परदेशी हत्येप्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मनपा कर्मचारी धीरज परदेशींवर मुकुंदनगर भागात पथदिव्याचं काम करत असताना प्राणघातक हल्ला झाला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज परदेशींचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झालाय। मृत्यूनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशीही अहिल्यानगर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात लावण्यात आलाय। तर पोलीस अधीक्षकांकडून अफवांना बळी न पडता नागरिकांनी शांतता पाळावी असं आवाहनही करण्यात आलेलं आहे। मृत्यू प्रकरणानंतर आता अहिल्यानगर शहरामध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे। बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून जे आहेत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शहरातील कोटल्या परिसरामध्ये देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो कालपासूनच चोख लावण्यात आलेला आहे। SRPF असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याचबरोबर शहर पोलीस आणि इतर जिल्ह्यातून मागवलेली कुमक जे आहे ती आता जिल्ह्यामध्ये मागवलेले आहे। शहरातील जे संवेदनशील भाग आहेत त्या भागांमध्ये देखील जे आहे आता पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे। काल कुठेतरी तणावाचं वातावरण होतं, आज तणावपूर्ण शांतता असली तरी आज जे शवविच्छेदनानंतर मृतदेह अहिल्यानगर शहरात आणण्याच्या पार्श्वभूमीवर जे आहे आता पोलिसांकडून मोठा बंदोबस्त शहरातील विविध भागांमध्ये लावण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर। गडचिरोलीत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालाय।